मानस मागा रसिकास माना समुद्र बुवा बरंच काय काय बोलले 10 वाजून 36 मिनिटांनी आम्ही वारी ते संपवली होती पहिली वारी बुवा. किती वर्ष वाऱ्या केल्या 2080 साली किती वर्ष वाऱ्या केल्या कसं तरी झालं. एवढ्या वर्ष वाऱ्याच करताय का तुम्ही बुवा. 10 वाजून 36 मिनिटांनी 40 मिनिटं बघा आम्ही वारी संपवली होती बुवा. 12 वाजून 12 मिनिटांनी तुम्ही वारी संपवली. म्हणजे 12 कधीच वाजले होते बुवा. पहिल्या वारीत एवढी गाणी असतात बुवा म्हणतो काय करायची मला बुवा पेटवायची काय मी आलास पेटवणार अरे जवळीस जेवढं होतं बघली तेवढी घालवलीस पेटवायची म्हणून येतो तुमच्याकडे. प्रश्नाचं उत्तर दिलं बुवा. परवाच्या सुद्धा बारीमध्ये सांगितले माझे गुरुवारी आज सुद्धा इथे आहे. 1993 ला 1993 बुवा आपण केवढे होता विचार करा. व्हिनस कंपनीची कॅसेट यायची कॅसेट जी टेप रेकॉर्डर मध्ये बसायची. हा शक्ती तुला कोणी दाखवलाय माहिती आहे जगाला. 7 समुद्रापार हा शक्ती तुला कोणी दाखवलाय. युट्यूबवर माझं घेऊन जा कारण बुवानी बारी सोडली त्याच्यानंतर युट्यूबवर माझं तुम्ही बरेचसे आलात आणि शक्ती तुला जगभर पोहोचवला. 1993 ला ज्या शक्ती तुल्याच्या 2 गायकांनी पहिली कॅसेट केली त्यावेळेला कलगीवाले शक्तीवाले शाहीर होते माझे गुरुवर्य प्रभाकरजी कलमटे आणि यांच्या अपोजिट विरुद्ध दिशेला होते रामचंद्र घाणेकर. आवर्जून घेऊन जा सांगतोय. घाणेकर कोणचा आवाज स्टुडिओमध्ये लागला नाही. रायगड भूषण कवी स्वर्गीय घाणेकर बुवा यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुजरा पण आवाज लागला नाही. त्यावेळी मातब्बर कवी तुरेवाले शाहीर तुकारामजी मानकर यांनी आमच्या बुवांच्या सोबत व्हिनस कंपनीची ती कॅसेट पूर्ण केली. आज ही कॅसेट आणि ती बारी युट्यूबला बुवा ज्याला शक्ती तुला जगाच्या नकाशावर आणला ते माझे गुरुवर्य. अरे त्यांच्या बरोबर तुमचे शाहीर तुमचे वस्त्र तुझ्या घराण्यातल्या बऱ्याच लोकांच्या बाऱ्या झाल्या. त्यांनी कोणी प्रश्न हात नाही घातला बुवा. 2 वेळा तुम्ही असं तरी म्हणा उत्तर देतोय प्रयत्न करतोय काय सांगताय पटवून घ्या बुवा. पटवून तर नाही बाजूने पण नाही आला. परवा सुद्धा सांगितलं बारीमध्ये उत्तर 10 उत्तर चुकीचं आहे. आज सुद्धा ते सगळं उत्तर चुकीचं आहे. तुमच्या प्रश्नाचं मी उत्तर दिलं होतं. तुमच्या प्रश्नाचं मी उत्तर दिलं होतं बुवा. परवाच्या बारीत काही बोलत नाही मगाशी निवेदन बोलला परवाच्या बारीचा नाही बुवा आम्हाला बारी नाही. बारी चालू व्हायच्या आधीच मी काय बोललो बुवा कुठे गेले देव कोपऱ्याकडे बसले होते ना मंदिर गेला होता का ना बुवा काय बोललो. फक्त तुम्ही परवाच्या बारीमध्ये काय काय केलं त्या 1-2 गोष्टी कारण पुन्हा तुमच्याकडून होऊ नये कोणत्याही कलाकाराकडून होऊ नये ही आमची अपेक्षा आहे. आम्ही नवीन आहोत पण आम्ही तुम्हाला सांगायचं बुवा आज बारी केलीत ना 1 तास 72 मिनिटं तुमची बारी आली युट्यूबला लाईव्ह मध्ये बरेचसे लोक बघत असतील. आज मुंबई रंगमंचावर 3 ठिकाणी वाऱ्या चालू आहे. घाटकोपर मध्ये माझे बंधू आणि या शक्तीचा शान शाहीर सचिन कदम यांची वारी आहे. गिरगाव मध्ये आमची शक्तीवारी वाघी तेजल पवार आमच्या ताईंची वारी आहे आणि याच कोपर दिवा डोंबिवली या परिसरात बुवा तुमची आमची वारी आहे. काय केली वारी अहो एकटी नारी पडली तुमच्यावर वारी बुवा. आता नको तुमची उपासमारी आता आहे ना नंतर दुसऱ्या वारीला येऊन बुवा काय जे बोला ते बोला पण तुम्हाला सांगतो तुम्ही प्रश्न दिला होता की कोकणात आपल्या कोकणात दिवाळी होळी शिमगा हे सण 1 दिवस आधी का साजरे केले जातात. पुरा परवा सुद्धा लांजा कोळेमध्ये तुमच्या प्रश्नाला आम्ही उत्तर दिलं होतं पण तुम्ही त्याच्यावर बोलतच नाही बाकी बारीकडेच बोलतात. कदाचित ते उत्तर पटलं असेल नसेल त्यावेळेला सुद्धा सांगितलं होतं की उत्तर दिलंय मान्य करतच नाही. आज उत्तर देतोय. आज परत 3-4 वाजवले बघा. कोकणात 1 दिवस होळी दिवाळी शिमगा का करतात कारण इतर सण सर्वसामान्यांपेक्षा 1 दिवस आधी साजरे होण्यामध्ये मुख्यत्वे स्थानिक ग्राम संस्कृती देवस्थानच्या परंपरा आणि ऐतिहासिक कारणे आहेत. त्याच्यात पहिलं कारण
पालखी आणि शिमगोत्सवाचे नियोजन कोकणात शिमग्याला ग्रामदैवतीची पालखी वाड्या वाड्यामधून आणि घरोघरी फिरते. अनेक गावांची मिळून एकच मुख्य देवता किंवा पालखी असते. अशा वेळी सर्व गावांमध्ये एकाच दिवशी पालखी पोहोचणे शक्य नसते. त्यामुळे मूळ मान असलेल्या गावात किंवा मुख्य ठाण्यावर एक दिवस आधी होम भेटून सणाची सुरुवात केली जाते, जेणेकरून पुढील दिवस पालखी इतर वाड्यावर फिरते. पहिली बाजू व दुसरी बाजू ग्रामदैवतेचा कौल आणि नवस संकट निवारण ग्रंथ विकता सगळं सांगतो बुवा. काही गावांच्या इतिहासात पुढे पूर्वी महामारी आली होती बुवा. आता वडील कोण जुनी लोक असेल तर विचारा. महामारी आली होती, प्लेग सारखी, कॉलरा पटक्यासारख्या रोग आल्या होत्या. यासारख्या साथीच्या रोगांचे किंवा दुष्काळाचे मोठे संकट ज्यावेळी आले त्यावेळी गावकरी आणि ग्रामदेवतेला नवस केला आणि कौल मागितला होता की आम्ही इतर जगाच्या आधी एक दिवस उपवास सोडू किंवा सण साजरा करू असा संकल्प केला गेला. ही परंपरा आस्था गायक श्रद्धेने पाळली जाते. तिसरी बाजू मूळ गाव किंवा खोताचा मान. जुन्या काळात वतनदारी किंवा खोती पद्धतीनुसार ज्या गावात किंवा घराण्यात पहिला मान असायचा तिथे विधी आधी पूर्ण असत. मूळ देवस्थानाच्या गावात पहिल्या दिवशी विधी पूर्ण झाल्यावर आश्रित किंवा लगतच्या इतर गावांमध्ये सण साजरे करण्याची मुभा असायची. चौथी बाजू परत पळवाटा शोधू नका. चौथी बाजू स्थानिक पंचांग आणि बारस. तेरस परंपरा होता बुवा, तेरस परंपरा. काही गावांमध्ये दिवाळी, नरक चतुर्दशी किंवा होळीची पौर्णिमा तिथी सुरू होण्याआधी स्थानिक वेळेनुसार न करता कुल परंपरेने चालत आलेल्या वशिष्ठ वाराला किंवा बारसालाच साजरी करतात बुवा. हे तुमच्या प्रश्नाचं आज ग्रंथामध्ये चार ग्रंथाच्या चार बाजूला उत्तर नाही पडलं जरूर सांगा. तुम्हीच म्हणा ओपनला भेटा. तुम्ही तो ओपनला भेटाच बुवा. नोटाच येतो तुमच्या खिशात. नाही तर हाय आमच्याकडे लकोटा बघा एक एवढा मोठा बुवा होता बोलून गेला. काय झुंडवे तो जरा युट्यूबवर मगाशी लय आवाज येत होता. एक युट्यूबवर काहीतरी मेसेज सुद्धा येत आहे. नक्कीच भेटू मित्र तुला कॉन्टॅक्ट आमच्याशी. झुंडवे तो बुवा काय बोलले माहिती काय? ऐकलं ना रे काय बोलले बुवा? झुंडवे कोण आता आहे बुवा? डायलॉग असा आहे कि झुंड में तो सुअर आता है, झुंड में तो सुअर आता है और शेर अकेला आता है. हुआ तो शेर ना है, येड्या में शेरनी है. असा फाड़ी बुवा. तू हिंदी दिलस हिंदी घे. अरे हाथी चले बाजार. हाथी है ती नारी है. हाथी चले बाजार बुवा. ऐसे कुत्ते भोके हजार किती येतील किती जातील. आजपर्यंत आले गेले सगळे ह्या नारीनच हे मातीत मिळवले. कारण तुझी उत्पत्ती बुवा, तुझी नराची उत्पत्ती माझ्यापासून आहे. अरे मीच तुला जन्म दिला नसताना तर येड्या असा किड्यासारखा रेंगला असतास रेंगला. तुझी उत्पत्ती माझ्यापासून आहे आणि तू माझ्यावर आली जातोस. हा शक्ती तुला आहे, हा शक्ती तुला आहे. हे शास्त्रच आहे. अरे असं कुठल्या शास्त्रात असेल ना बुवा. लाव पण वारी सांगशील तिकडे लाव किंवा मागशील तिकडे या बोला मागव तुझ्या सोबत येईल आणि आण बघू. अरे ही नारी नसती ना तर येड्या तुझा वंश वाढला नसता. वंश कुठला असता जागेवर संपला असतास. कुणी तुला पुरुष केला नसतं रे. तुला घेतो का पुरुष? काय होतं माझं दुसरं बक्षीस आले त्याला सांगतो. रवळा नृत्य कलापथक कोंडे दसमवाडी कवी गायक विकास मारगोडे दादांच्या माध्यमातून 200 रुपये. श्री गंगाराम विजय मुसगाव 500 रुपये गायकाच्या आवाजासाठी. आणि पूर्वा टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे मालक बघा कोकण कलामंच आणि माझा श्री नवलाय नवयो. गेल्या वर्षी मुंबईचं मंडळ असताना सुद्धा मुंबई रंगमंचावरती 18 कार्यक्रम दिले. अभिमान आहे बुवा. तू पण नमन करतोस. तुम्ही सगळ्यांनी मिळून 18 नाही दिले ते माझ्या नावाने केले. त्याला ट्रॅव्हल्स वाहतूक व्यवस्था आमची रायगड पुणे जिथे तिथे गेलो. कोकणात गेलो तिथपर्यंत सोलापूरला पण गेलो आणि कोल्हापूरला पण कार्यक्रम केला. तुला माहिती युट्यूबला कार्यक्रम. डोंबिवलीतील प्रसिद्ध उद्योजक आमच्या दापोली गावचे रहिवासी अरुण दादा मांदेच्या माध्यमातून 2001 रुपयाचा पारितोषिक आहे. सर्व बक्षीस हार्दिक स्वागत.
बुवाने भरपूर वारी केली. आम्ही फक्त 10 ते 12 मिनिटं तुमची घेणार आणि वारी संपवणार. तर तुम्ही एकदम बुवाच्या मदतीने बुवाने घर गायला एकही शब्द हा मात्र ऐकायला आला बाकी तुम्हाला आला असेल तुम्ही जरूर कळवा. कारण इथं युट्यूबवर बघितले येतात मेसेज जरूर बघा तुमच्याकडे. बुवाने घर गायला होता ये गाणं बुवा स्केल विचार तुझ्या संगीतकारांना, त्या मनीष मालेला विचार, तुझ्या संगीतकारांना विचार, हो तुम्ही कुठे होता, स्केल कुठे होती, काय आला बिना नाही आडवलं नाही, असं काय असं काय तसं काय. मला वाटतं बुवा बोलतो पण उभा राहिला. बुवा पहिला गण ते आता नवीन पद्धतीने आम्ही कटिंग कटिंग कडबीट नाही म्हणतो ते आम्ही नाही म्हणणार, आम्ही गुढी घराने म्हणतो. पण तुमच्या गाण्याचे शब्द आहेत ना, शब्द आणि चाल ऐकून घ्या. मगाशी काय आवाज आला गवळणीवर, आम्हाला म्हणतात दुआ किती गवळणी गायल्या. व गवळण नाही, तुम्ही जी गवळण गायली आम्ही दाखवलं तुम्हाला की आम्ही तीही गवळण देऊ शकतो. आणि माझ्या माय माऊलीचा मी मान सन्मान करतो, करतच आलो आहे आणि करतच राहील. म्हणून फक्त मोकळा होता तरी पण तुम्ही अजून एक गवळण गावली पैदल चल राव. व परत रेकॉर्ड आला व कुठून आईनावर दिल्लीवर गेला. बुवा तुमची गवळण हिची पण चाल देतोय, तिला पण शब्द देतोय. म्हणून बुवा शेर लय माझे शेर ऐका शेर. देऊ नको रे धमकी बुवा, देऊ नको रे धमकी मजला गाड्या फुगवून छातीला. देऊ नको रे धमकी मजला गाड्या फुगवून छातीला. तुझ्यासारखे कैक मिळवले मीच रे या मातीला. कधीच कमी समजू नकोस या नारीच्या जातीला. कधीच कमी समजू नकोस या नारीच्या जातीला. हे अजूनही रक्ताची तहान आहे
या तलवारीच्या पातीला लय मगाशी धार तलवार चालवत वा झाशीची राणी रणात लढली पाय लावून पळाले होते तुझे अजून धार गेलेली नाही वा तुमचा शब्द होता एक वार आरपार व असं नाही एक वार आणि सीमापार व म्हणतात टपाटप टपाटप व टपाटप नाही व क्रिकेटर आहे तुला त्या दिवशी पण सांगितलं आज पण गोवा मोठा मोठा म्हणजे सुकला शॉट व सुकला नाही रे असा मारी आडवा तिळवा वाकून पडून बिडून झोपून बिकून अरे जातीवंत क्रिकेटर आहे गोवा सुकला नाही म्हणत त्याला तुला हेडशॉट देतो हेडशॉट दुसरा गोवा म्हणाले काय डिस्के ऍक्शन अशीच होती नाही पडून डिस्के पडले असते अरे डिस्के गावठी करताना वैद्य काढतोस सिक्सर वापरतो सिक्सर सासा वास्तव पिक्चर बघितला गोवा वास्तव पिक्चर काय बोलतो संजय दत्त ये मां ये देख इसको कहते हैं घोड़ा क्या कहते हैं इसको कहते हैं घोड़ा इसको कहते हैं ट्रिगर ये लगाया जिसको तानने का इसको और तान दिया जिसको तानने का हुआ सहा बुरे थपा ठप असं असतं ते गोवा आणि गोवा इकडं घोडा आहे इकडे AK-47 आहे कुठे डिस्किया काढतोसा ठेवा आता बंदूक आहे लायसन वाला आहे मी सांगितलं मला अशी मराठा आहे डिस्किया ठेवा घरात गोवा गवळणीचे शब्द आहे का लय गवळणीची हौस आहे ना परत घ्या गवळण या गवळण मागूनच येतो समोर आले गवळण लावून परवाची तुझ्या माझ्यात वणी येईल कशी राधारा सांग तुझी प्रीत साजणी होईल कशी राधारा मला भेटणारा तुझ्या कृपाळू
ओळख बघा आयोजक इथे कारण शाळेचा वाला आहे, शेवटी द्यायचं आहे बघा. वा ज्या गाण्यानं आला त्या युट्यूबवर मग नमन नमन तुझ्या भवानी आणलं रे. हे नमन आहे ना नमन, हे साता समुद्र पार हे काय माझ्या भाऊ आहे हा. त्या गाण्यासाठी मजकूर आहे बुवा. रुपेश दादा, संदेश दादा, किशोर दादा, बिटेन दादा, सार्थक दादा, साहिल दादा, शुभम दादा, सुहास दादा, प्रणय दादा हे आमच्यावर प्रेम करणारे असंख्य जाती आहेत. शृंगार नारायण केली गवळ्याची सुंदरी 1001 गाणे बुवा. एकच एक गाणं मजकूर घेतो. शृंगार नारायण केली काय घ्या. बस संपवत आहे सगळं दाखवलं. चला गाणं आणलं होतं गोवा. मग एक शेवटचं गाणं बघा त्या गाण्यासाठी गाणं घेतो. नंतर मध्ये युट्यूबवर महत्वासाठी गाणं घेतो. वारी संपवतो. फक्त 21 मिनिटं झाली गोवा. एकच फक्त उठलावली या गाण्याचा आणि यानंतर माझ्या युट्यूबवर महत्वासाठीचं गाणं. हो कब तक याद करूं मैं तुमको, कब तक अश्क बहाऊं, यारो रब से दुआ करूं, उसको भूल जाऊं, उसको भूल जाऊं, उसको भूल जाऊं. कायम राही सांगा हो शापे पडली भंगी अंगा असा दैवाचा हैंगा. शापे भंगे पडली अंगा असा दैवाचा व मगाशी गाणं दिलं होतं ना कसं वाटलं. अहिल्याचा आणि इंद्राचा विषय होता. काय मिळाले सांगा झोपून परस्त्रीच्या अंगा, फसवून केला भोग तुरे अहिल्याच्या सांगा. शापे भंगे पडली अंगा असा दैवाचा हा हिंगा. खाली आहे गोवा. देवांचा रे देव तू राजा, विकारी कारे साप, पतिव्रतेला बुवा. अरे पतिव्रतेला भोगण्याचं केलंच असं हे पाप. क्रोध पावणी जमदगिरीचा पळाला सका नांगा. व गाणी बरीच येतात, भरपूर येतात, भरपूर ठेवले जाऊ दे. चला गोवाला सुद्धा दुसऱ्या फेरीसाठी शुभेच्छा देऊया. खूप सुंदर वारी त्यांच्या माध्यमातून त्यांनी तुमच्या समोर समाजासमोर ठेवले.
एक गाणं माझ्या या युट्यूबर बांधवांसाठी आणि वारी संपवतो. माझी लोककला गोकर्णी, माझी लोककला गोकर्णी, वाढवी तिला त्या युट्यूबवर वाल्यानी हो वेळी आपली सेवा जेवढी करता आली तेवढी आम्ही तुमची सेवा केली. अनावधानानं माझ्याकडून, माझ्या शाहिरांकडून किंवा माझ्या संचाकडून किंवा आमच्या माझ्याकडून कोणता अपशब्द केला असेल तर आपण मोठ्या मनाने आम्हाला समजून द्या, एवढीच प्रेमळ अपेक्षा करतो. आणि आमची आजची झालेली सेवा माझे स्वर्गीय दोन्ही भाऊ वैभव बने आणि काल माझा निघून गेलेला माझा छोटा भाऊ प्रतीक सावंत, मायबाप रसिक तुमच्या या रंगदेवतेच्या या डोंगोरी गावची गावदेवी आणि माझ्या गावचं ब्रह्मदैवत आई नवलाई या सर्वांच्याकडे ठेवतो. आजची दुसरी फेरी इथे संपली अशी जाहीर करतो आणि पुनश्च एकदा प्रतिस्पर्धी शाहीर अनिलजी गराडे आणि त्यांच्या संपूर्ण संचाला दुसऱ्या फेरीच्या शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. याचा फिरवा